थांब थांब असं मधूनच नाही जायचं तर पूर्णपासून व्हिडिओ बघायचा. तर नमस्कार पब्लिक, आज आम्ही देवावर संकट टाकण्यासाठी निघालो असतो देवाला. तर तुम्हाला तर माहितीच आज असून काय ते आज ती शिवरात्र, त्यासाठी आम्ही निघालो असतो फिरायला. तर खूप उन्हाचं ताणल्यामुळे म्हणलं चला आता सोनम भाऊपाशी रस प्यायला. रस इतका मस्त असतो का नाही इथं, एकच नंबर. तुम्ही जर इथून जात असाल तर एक वेळेस 100% रस प्या. तर आम्ही डायरेक्ट आलो देवावर. तर देवाचं दर्शन घेतलं, पण खूप गर्दी असल्यामुळे लांबून दर्शन घेऊन डायरेक्ट पुढल्या देवा आलो. पण इथं इतकीच गर्दी ती मापाय, पण म्हणलं चला आता इथं तरी दर्शन घ्यावा. इथं मस्तपैकी दर्शन घेतलं. म्हणलं चला आता पुढतीचा प्रवास बघावा. पण आमच्या टोळी मेंबरने सांगितलं अजून एक देवी इथंच. तर मग आम्ही आलो रौद्रेश्वराव. पण इथं इतकी अफट गर्दी होती की मापायच्या बाहेर. पण तरी पण आम्ही दर्शन घेतलं. आणि आमच्या टोळी मालकाने सांगितलं आता आपल्याला पाथर्डी मार्गे मावठा देवीला जायचं. टोळी मालकाला म्हणलं बरं. मग आम्ही काय 120च्या स्पीडने डायरेक्ट मावठा देवी. मावठा देवी आल्याच नंतर दर्शन घ्यायचं काम चालू केलं. आणि काय टोळी मालक म्हणतोय असं नाही, लाईनीला लावून दर्शन घ्यायचं. बरं म्हणलं चला. लाईनीला लागून दर्शन घेतलं आणि डायरेक्ट तिथून आलो तारकेश्वर गाडाव. पण इथं काय असं घेऊन असं गर्दी कमी होती, पण इथं काम एक नंबर चालू होतं बरं का. इमारतीचं त्याचं काम बघून मला पण मस्तपैकी वाटलं. म्हणलं आता काय दिवसभर इकतं फिरलोत, हातपाय जरी गाडा लावून झाले, चला आता निघा घरी. पण ह्या भाऊचं काय चालू होतं, हे भाऊ म्हणायचं मग मला फोटो घ्यायचे ना, त्यासाठी इकडे मोबाईल काय भाऊला दिला मोबाईल आणि निघालो आम्ही घरी. तर तुम्ही तेवढं जाता व्हिडिओ लाईक करून घ्या.